झी 24 तास न उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात 10 दिवसात 42 कोटी न भरल्यास जप्तीची कारवाई होणार। स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 5 दिवसानंतरही अमेडिया कंपनीकडून कोणताही प्रतिसाद नाही। कुठलेही घोटाळे तुम्हाला फडणवीस काय, अमित शहा काय, मोदी काय, कोणाकडेही जा, मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही। अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार अंजली दमानिया यांचा इशारा। झी 24 तास न उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। उद्धव ठाकरेंनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यामध्ये जाहीर सभा। उद्धव ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे लक्ष। नाशिक शहरात 9 दिवसात 93 विद्यार्थी बेपत्ता। 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती। पालक आणि शिक्षक वर्गात चिंतेचं वातावरण। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध पदांसाठी आज मतदान। उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टींमध्ये सामना। पवार शेलार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचं शेलारांचं आवाहन। राज्यात सर्वत्र हुडहुडी। अनेक जिल्ह्यात पारा 10 अंशांच्या खाली। जळगाव, नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद। आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांना जुहूतल्या घरी आणलं। राहत्या घरीच करणार धर्मेंद्र यांच्यावर उपचार।